आपल्यासोबत वाल्मिक कराड यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे आहेत. सर, आज हिअरिंग झाली, काय झाले त्याच्यामध्ये? आणि आज 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्यांनी 10 दिवसाची PCR मागितली होती. त्यावर एक कोर्टानं दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून 22 तारखेपर्यंत PCR देण्यात आलेली. पुढे काय आता? नाही, पुढे 22 तारखेपर्यंत तपास होईल. 22 नंतर पुन्हा हजर केल्यानंतर पुन्हा कळेल की काय तपास झाला आहे, कशा पद्धतीचं काय झालं, त्याच्या पद्धतीचं. कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली कोर्टामध्ये? आणि चर्चा नसती तशी की आर्ग्युमेंट असते त्याच्यामध्ये. त्यांनी एक सरकार पक्षातर्फे किंवा हे त्यांनी मागितलं होतं की आम्हाला एक 10 मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी ते की 10 मुद्द्यावर त्यांनी एक PCR मागितलेला होता. ते कोर्टानं आता कुठल्या मुद्द्यावर दिला तो विषय नाही, पण 22 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. सर, तुम्ही असं म्हटलं की त्या याच्यामध्ये कुठेही वाल्मिक कराडांचा संबंध नाही किंवा त्यांच्यावर आरोप नाही, तसं नाही. आम्ही ते आर्ग्यू केलं ना की बेसिकली जर सुरुवातीला अगोदरच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये 15 दिवस ते पोलिसाच्या ताब्यामध्ये होते. काल त्याच्यामध्ये MCR झालेला आहे आणि आम्ही त्याच्यात क्लिअर म्हणलं होतं की MCR झाला त्यावेळेस त्यांनी जे PCRचे कारणं दिलेले होते त्या गुन्ह्यामध्ये सांगितलं होते की आम्हाला यांची आणखी एक 10 दिवसाची कस्टडी आवश्यक आहे. ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का नाही हे पाहण्यासाठी. त्याच्यामुळे कुठलाही तसा रेकॉर्डवर पुरावा आलेला नाही की वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्याशी अर्थार्थी कुठं संबंध आलेला आहे म्हणून. आणि त्यांना अटक करण्याचं काल तसं कारण जे दिलेलं आहे ते कारणामध्ये एवढंच असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे की कुठंतरी त्यांचं बोलणं झालेलं आहे. आता बोलणं झालं, फोनवर बोलणं झालं म्हणून त्याला काय कॉन्स्पिरसी झाली असं म्हणता येणार नाही. अशा पद्धतीचं काही प्रश्न उपस्थित केले आहेत की वाल्मिक कराडांचा संबंध कसा जोडला म्हणून. कोर्टात झालेल्या प्रश्नावर मी बोलणं योग्य होणार नाही. काय झालं एवढं सांगू शकतो मी, बाकी त्याच्यात थँक्यू. कॉलवर बोलले ते काही संबंध जोडले का? तसं काहीच नाही सांगता येत त्याला. हो, अशा प्रश्नावर पुढची काय दिशा असू शकते? नाही, आता 22 तारखेला कळेल ना. 22 तारखेपर्यंत काय तपास होईल त्याच्याप्रमाणे ठरवलं जाईल. आता त्याच्यावर सांगणं योग्य होणार नाही. तपास चालू आहे, त्यांना तपास करू द्या. ज्यावेळेस पुढच्या 22 तारखेला कोर्टात हजर करतील त्यावेळेस कळेल की काय तपास झाला आहे, काय झाला आहे, कशा पद्धतीचं झालं आहे. कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले नाही? तेच सांगतो तुम्हाला, कोर्टामध्ये काय झालंय हे थोडं सांगणं अवघड. ते कोर्टाचे जे प्रोसिडिंग्ज आहेत ते तसं सांगणं अवघड असते. काय झालं, इन्फॉर्मल टॉक असतात ते. नाही, त्यांनी 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्याच्यामध्ये 10 मुद्दे दिलेले होते. चष्मा काढू. 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती त्यांनी. त्याच्यामध्ये एक 10 कारणं दिलेली होती की आम्हाला यांची पोलीस कस्टडी का आवश्यक आहे. ते वेगवेगळ्या कारणावर त्याच्यावर चर्चा झाली. त्यांनी का मागणं आहे. ॲक्च्युली 15 दिवस आमच्याकडून असं म्हणणं होतं की 15 दिवस ऑलरेडी त्यांना कस्टडीत ठेवलेलं होतं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये. मग परत त्याच कारणावर परत पोलीस कस्टडी देऊ नये, त्यामुळे मॅजिस्ट्रेट कस्टडी द्यावी असं आमचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. ते कोर्टानं ग्राह्य धरलेलं नाही आज तरी. त्यामुळे पोलीस कस्टडी तपासासाठी दिलेली आहे. 7 दिवसानंतर ज्यावेळेस पुन्हा हजर केलं त्यावेळेस काय तपास झाला हे येईल पुढे. त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो की तो मोका का लागला त्याच्यावरती, की तो नको असायला पाहिजे होता, तो का लावला नाही. आता ते मोकोका का लावला आणि त्या संदर्भात आमच्याकडे आज पेपर्स मिळतील, कारण आम्हाला काल प्रोडक्शनमध्ये कुठलेही पेपर दिलेले नव्हते. आज त्यांना अरेस्ट दाखवलेली आहे सकाळी. त्याच्यामुळे त्या मोका लावला, कुठल्या ग्राउंडवर लावला, का लावला, हेच एक आम्ही पेपर्स पाहिल्यानंतर त्याचा कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. ते चॅलेंज करणार आम्ही. पण ते आंदोलनं होत आहेत किंवा वेगवेगळे जे प्रश्न उपस्थित होतात की त्यांना अटकच बेकायदेशीर आहे. नाही, आंदोलनाविषयी मी बोलणं योग्य होणार नाही. ते कोर्टाच्या बाहेरचा विषय आहे. कोर्टात काय घडलं एवढं सांगू शकतो मी, बाकी ते PCR दिला नाही. आणखी ऑर्डर डिटेल्स यायची आहे. त्यांनी फक्त पोलीस कस्टडी मागितली. ती पोलीस कस्टडी त्यांना 10 दिवस मागितली होती, कोर्टानं 7 दिवस दिलेले पुढील 22 तारखेपर्यंत. कॅमेरामन असगर अलीसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.